अत्यंत आता महत्त्वाची बातमी आपण मुंबईतून बघतोय। मुंबईतल्या जोगेश्वरी भागातल्या एका इमारतीमध्ये ही आग लागलेली आहे। जोगेश्वरी पश्चिमेकडच्या बेहराम बाग इथल्या या इमारतीला आग लागली आहे। जेएमएस या बिझनेस सेंटरच्या इमारतीला ही आग लागल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। ही दृश्य आहेत मुंबईतल्या जोगेश्वरी भागातल्या इमारतीतली आणि जोगेश्वरी पश्चिमेकडच्या बेहराम बाग इथं जेएमएस बिझनेस सेंटर आहे आणि तिथे या इमारतीमध्ये ही आग लागलेली आहे। या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। दरम्यान अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। सातत्याने गेल्या काही दिवसांपासून आगीच्या दुर्घटना आपण बघतोय वेगवेगळ्या ठिकाणी घडतात। मुंबईमध्ये देखील याआधी गेल्या 2 दिवसात अशाच घटना घडलेल्या होत्या आणि आज पुन्हा एकदा जोगेश्वरीत एका बिझनेस सेंटरमध्ये ही आग लागलेली आहे। सुस्मिता बधाने माझी सहकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून आहे। सुष्मिता, आगीचं नेमकं कारण काय आहे आणि सध्याची स्थिती काय आहे? आपण बघतोय की साधारणपणे 10:51 ही आग लागल्याचं अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। जेएनएस बिझनेस सेंटर म्हणून एसवी रोडवरती हे बिझनेस सेंटर असल्याचं पाहायला मिळते। त्याच्या बाजूलाच अगदी बहिरामपाडा आणि अतिशय दाट वस्ती असल्याचं सुद्धा पाहायला मिळते। लेव्हल 2 ची ही आग असल्याचं सुद्धा म्हटलं जातंय। या संपूर्ण आगीच्या क्षेत्रामध्ये काही लोक अडकले आहेत का किंवा रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान सगळ्या या गोष्टी तपासल्या जात आहेत। घटनास्थळी आपण जर बघितलं तर अग्निशमन दलाचं पथक तैनात करण्यात आलेलं आहे। सोबतच या सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण आणण्यासाठी पोलीस सुद्धा या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत। लेव्हल 2 च्या या आगीमध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर काही अँब्युलन्स सुद्धा आता तिथे पाठवण्यात आलेले आहेत। काही लोक आतमध्ये आहेत का हेही बघण्यात येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीचा जो आगीच्या या घटना होत आहेत त्या विशेष करून हायराईज टॉवरमध्ये ज्या वेळेला होता त्यावेळेला अंतर्गत अग्निशमन यंत्रणा ही सक्षमपणे कार्यरत आहे की नाही हे सुद्धा अग्निशमन दलाकडून तपासलं जातं। या हायराईज टॉवरच्या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी विशेष प्रयत्न हे सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच। तरी गगनचुंबी इमारत आपण बघतो आणि स्कायलिफ्ट ब्रॉन्टो या लिफ्टनं सध्या लोकांना कोणी अडकले असतील तर त्यांना उतरवण्याचे प्रयत्न सुरू झालेत। आपण बघतोय काही देखील दृश्यांमध्ये काही लोक अद्यापही बाहेर वाट बघतात की आपल्याला कधी उतरवलं जाईल खाली आणि ज्या स्कायलिफ्ट ब्रॉन्टोचा वापर करण्यात येतोय त्याच लिफ्टच्या माध्यमातून या सगळ्या लोकांना देखील थोड्याच वेळात बाहेर काढलं जाईल। लेव्हल 2 ची आग आहे। या परिसरामध्ये दाटीवटीची सगळी वस्ती असल्यामुळेच आग विझवण्यासाठी काही अडचणी देखील येत आहेत। मात्र तरी देखील आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्याचे हे प्रयत्न इथे सुरू झालेले आपण बघतोय। जोगेश्वरीमध्ये ही आग लागली आणि बऱ्याच उंचावर ही आग लागली असल्यामुळेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना बऱ्याच अडचणी येतात। मात्र तरी देखील सध्या ह्या आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। आग केवळ एका मजल्यावर नाही आहे तर ती आग आता धुमसत चालली आहे, आणखी वाढत चाललेली आहे आणि वर काही लोक देखील अडकलेली आहेत। त्या लोकांना आता वाचवण्याचे हे प्रयत्न सुरू झालेले आपण बघतोय। लोक आर्त साथ देतात, लवकरात लवकर आपल्याला इथून खाली उतरवावं अशी इच्छा किंवा अशी सगळीच मागणी या लोकांकडून केली जाते आणि त्यासाठी त्यांच्याकडून लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अग्निशमन दलाचं लक्ष वेधून घेण्यासाठीचे हे प्रयत्न आपण बघतोय। ही आग धुमसत चालली आहे, वाढत चाललेली आहे आणि म्हणूनच आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दुसऱ्या बाजूला ही आग लागली असताना नेमकं कारण काय आहे आगीचं या सगळ्याचा देखील तपास काही वेळानं केला जाईल। मात्र तुर्तास लेव्हल 2 ची ही आग आहे। अग्निशमन दलाचे कर्मचारी इथवर दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी देखील बघ्यांची होणारी गर्दी बाजूला करण्यासाठी आपली फौज इथे लावलेली आहे। जोगेश्वरीतल्या बेहराम बाग या परिसरामध्ये ही आग लागलेली आहे। एका बिझनेस सेंटरमध्ये आग लागली आहे। कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ आणि अशा वेळेलाच इथे आग लागल्यामुळे काही कर्मचारी इथे अडकले असण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर अगदी वरच्या सगळ्यात शेवटच्या मजल्यावर देखील काही लोक अडकलेले आहेत आणि ते आपल्याला वाचवावं यासाठी खाली असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात। अग्निशमन दलाकडून सुरुवातीला ह्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेत कारण ही आग खाली नाही आहे तर अगदी वरच्या मजल्यावर लागलेली आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर आगीवर नियंत्रण मिळवणं अत्यंत गरजेचं आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवतानाच या इथल्या अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं देखील तितकंच आवश्यक आहे आणि म्हणूनच हे प्रयत्न सध्या अग्निशमन दलाकडून सुरू झालेले आपण बघतोय। जोगेश्वरीत ही आग लागलेली आहे। जेएनएस बिझनेस सेंटर एसवी रोडवर हे बिझनेस सेंटर आहे। बेहराम नगर गांधी स्कूल या शेजारीच आहे आणि त्यामुळे या आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। हा सगळा परिसर दाटीवटीचा आहे
त्यामुळेच इथून बघांची देखील मोठी गर्दी होत असते आणि म्हणून या सगळ्या लोकांना बाजूला करणं हे पोलिसांचं काम आहे. दुसऱ्या बाजूला आगीवर नियंत्रण मिळवणं हे अग्निशमन दलाचं काम आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी देखील इथे तैनात करण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडून देखील जी काही व्यवस्था देता येईल ह्या सगळ्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली आहे, या सगळ्याचे कारणं काय याची कारणमीमांसा नंतर केली जाईल. पण तुर्तास सुरुवातीला ही आग लवकरात लवकर विझवण्याचे प्रयत्न सुरू झालेत. कारण आपण बघतोय धुराचे लोट हवेमध्ये उडताना आपण बघतोय. आगीचे लोळ आणि धुराचे लोट देखील इथे मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत आणि लोक देखील अडकलेले आहेत. या सगळ्या लोकांना लवकरात लवकर सोडवण्याचे हे प्रयत्न आपण बघतोय सुरू आहेत. पीछे की तरफ है उधर कहाँ से जाने का रास्ता अभी आ गया उधर से रोड से देखो तर मुंबईतल्या जोगेश्वरी परिसरात बघतोय आपण भीषण आग लागलेली आहे आणि जोगेश्वरी पश्चिमेकडे असलेल्या बेहराम बाग इथल्या इमारतीला ही आग लागली आहे. JMS बिझनेस सेंटर आहे आणि तीच ही इमारत, त्याच इमारतीला ही आग अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे हे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू झालेले आहेत. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवतानाच इथल्या अडकलेल्या लोकांना देखील बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारण बरेच लोक साथ घालतात, लवकरात लवकर आपल्याला इथून बाहेर काढावं अशी मागणी करतात. कारण बरेच लोक आतमध्ये अडकलेले आहेत, त्यांच्याकडून इशारे केले जातात. पण सुरुवातीला आग विझवणं आणि इथल्या अडकलेल्या लोकांना अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळेच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलामार्फत तसे शर्थीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मुंबई तसंच परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या ह्या दुर्घटना घडत आहेत. नेमकं आगीचं कारण काय हे अस्पष्ट आहे, पण उष्णता वाढत चाललेली आहे. फटाक्यांचा वापर देखील मोठ्या प्रमाणात होतोय. या सगळ्याचा परिणाम कुठे आग लागणं, तशीच ही आग अग्निशमन दलाकडून विझवली जाते ती जोगेश्वरीमध्ये एका बिझनेस सेंटरमध्ये ही आग लागलेली आहे. वेगवेगळी कार्यालय या बिझनेस सेंटरमध्ये आहेत आणि त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची सकाळी वेळ होते येण्याची आणि बरेच कर्मचारी हे कामावर आलेले आहेत. अशा वेळेला ही आग लागल्यानं अडकलेल्या लोकांची संख्या अधिक असू शकते. नेमके किती लोक अडकलेले आहेत किंवा कोणती हानी, यामध्ये जीवितहानी झाली आहे का या संदर्भातली माहिती मिळू शकलेली नाही आहे. मात्र तुर्तास आगीवर नियंत्रण मिळवणं आणि दुसऱ्या लोकांना, अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं हे प्रयत्न अग्निशमन दलामार्फत सुरू झालेले आहेत. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलामार्फत हे प्रयत्न सुरू झालेले असतानाच इतर कर्मचाऱ्यांकडून वेगळी व्यवस्था देखील देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसऱ्या बाजूला हा सगळा परिसर दाटीवटीचा आहे, लोकवस्ती दाटीवटीनं असते इथे आणि म्हणूनच या सगळ्या लोकांना इथून बाजूला करणं देखील गरजेचं आहे. बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात इथे होते. पोलिसांकडून या सगळ्या गर्दीला नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजूला आग आणखी धुमसत चाललेली आपण बघतोय. आगीचे लोट आपण बघतोय आणि धुराचे लोळ देखील मोठ्या प्रमाणात आता सुरू झालेले आहेत. नेमकी आग कशामुळे लागली हे कळू शकलेलं नाही आहे, पण आग विझत नाही आहे, आग आणखी वाढत चाललेली आहे. जोगेश्वरीतली ही घटना बघतोय आपण. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सगळं काम सुरू झालं आहे. इमारतीचे 4 मजले आगीच्या भक्ष्यस्थानी आलेले आहेत. आग हळूहळू वाढत गेली आणि त्यानंतर वरचे 4 मजले देखील आगीच्या भक्ष्यस्थानी आपण आलेले बघतोय. जोगेश्वरीतल्या JNS बिझनेस सेंटरमध्ये ही भीषण अशी आग लागलेली आहे. बेहरामपाडा या परिसरात हे बिझनेस सेंटर आहे आणि अग्निशमन दलाकडून आता या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेत. सुरुवातीला एका मजल्यावर लागलेली आग आता 4 मजल्यांपर्यंत जाऊन पोहोचली आणि सगळ्याच ठिकाणी धुराचे लोट बाहेर निघताना आपण बघतोय. जोगेश्वरीतलं JNS बिझनेस सेंटर आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे हे शर्थीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. कारण 4 मजले आगीच्या भक्ष्यस्थानी आलेले आहेत आणि अशामध्येच काही लोक अडकलेले आहेत आतमध्ये. या सगळ्यांकडून लवकरात लवकर आपली सुटका व्हावी यासाठी आर्त साथ घातली जाते. बाहेर येऊन, खिडक्यांमधून बाहेर येऊन काही लोक इशारे देत आहेत. मात्र अग्निशमन दलाकडून जेवढं शक्य होईल तेवढ्या लोकांना बाहेर काढलं जाते. तर दुसऱ्या बाजूला आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. यात फायर सेफ्टीच्या सगळ्या नॉर्म्सचं पालन केलं गेलं आहे की नाही, नियमांचं पालन केलं गेलं आहे की नाही, या सगळ्याची पाहणी तपासणी नंतर केली जाईल. पण तुर्तास आगीवर नियंत्रण मिळवणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते कठीण सध्या झालेलं आपण बघतोय. कारण ही आग वाढत चाललेली आहे. सुरुवातीला एका मजल्यावर लागलेली आग आता 4थ्या मजल्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. प्रत्येक खिडकीमधून धूर आणि आगीचे लोट आपण बघतोय बाहेर पडतात. आगीचे लोळ बाहेर पडतात, धुराचे लोट आपण बघतो आणि म्हणूनच लवकरात लवकर ही आग विझवणं अत्यंत गरजेचं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. अग्निशमन दलाच्या स्कायलिफ्ट ब्रॉन्टो या यंत्राच्या माध्यमातून ही आग विझवली जाते. त्याचबरोबर काही लोक अडकलेले देखील आहेत, त्यांच्याकडून इशारे देखील केले जातात. त्यांना सोडवण्यासाठी इतर आणखी काही पर्यायांचा वापर अग्निशमन दलामार्फत केला जाईल. पण ही आग सध्या वाढत चाललेली आहे, धुमसत चाललेली आहे. या सगळ्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दाटीवटीची वस्ती आहे. आजूबाजूला कमी जागेमध्ये चिंचोळे रस्त्यात
त्यामुळे अग्निशमन दलाची वाहनं इथवर पोहोचणं अत्यंत कठीण होत आहे. पण तरी देखील पोलिसांकडून रस्ते मोकळे केले जात आहेत, लोकांना बघ्यांना इथून बाजूला केलं जात आहे आणि जेवढी शक्य होतील तेवढी वाहनं अग्निशमन दलाची आत आणली जात आहेत, जेणेकरून लवकरात लवकर ही आग विझवता येतील. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आपलं काम त्यांना व्यवस्थित करता येईल आणि म्हणूनच पोलिसांचे देखील प्रयत्न सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजूला अग्निशमन दलाच्या जवानांकडून हे शर्थीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत, कारण आग धुमसत चालली आहे, वाढत चाललेली आहे. सुरुवातीला एका मजल्यावर लागलेली ही आग नंतर आणखी वाढत 4थ्या मजल्यापर्यंत जाऊन पोहोचली आणि म्हणूनच लवकरात लवकर आगीवर नियंत्रण मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर सकाळी 11:15 वाजता ह्या आगीची माहिती अग्निशमन दलाला कळली आणि त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तात्काळ इथे पोहोचले आणि त्यांनी बचाव कार्याला सुरुवात केलेली आहे. अद्यापही काही लोक अडकलेले आपण बघतोय, त्यांच्याकडून इशारे दिले जात आहेत, लवकरात लवकर आपली सुटका व्हावी यासाठी इशारे दिले जात आहेत. लेवल 2 ची ही आग असल्याचं समजतंय. लेवल 2 ची आग असल्यामुळेच अग्निशमन दलाकडून आता लवकरात लवकर आग विझवण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत. सध्या ॲम्ब्युलन्स देखील इथे तैनात करण्यात आलेले आहेत. BMCचं स्टाफ देखील आहे. अग्निशमन दलाकडून ही आग विझवली जाते. त्याचबरोबर PWD, BMCच्या वॉर्ड स्टाफ, इतर सगळ्याच कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलेलं आहे. लवकरात लवकर आग विझवणं आणि लोकांना इथून सुरक्षित स्थळी बाहेर काढणं हे पहिलं काम आहे. दरम्यान